जी24 तासनं पुण्यातील जमीन विक्रीचा गैरव्यवहार उघडकीस आणलेला आहे आणि त्यानंतर याच प्रकरणी एक मोठी अपडेट आपल्याकडे येते। मुद्रांक शुल्क विभाग पोलिसात जाणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मुद्रांक शुल्क पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचंही कळतंय। बावधन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं कळतंय। शीतल तेजवानींविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। बावधन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण मुद्रांक शुल्क विभाग पोलिसात जाणार असल्याचं कळत आहे। तर जी24 तासच्या बातमीनंतर कारवाईला वेग आलेला आहे आणि यावेळी अमेडिया कंपनी विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचंही यावेळी समोर आलेलं आहे। जी24 तासच्या बातमीनंतर कारवाईला वेग आलाय। अमेडिया कंपनी विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळते। मुद्रांक शुल्क विभाग पोलिसात जाणार असल्याचंही कळतं आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुद्रांक शुल्क विभाग पोलिसात जाणार आहे। तर जी24 तासच्या बातमीनंतर कारवाईला वेग आलेला आहे। तर काही वेळापूर्वीच मुद्रांक शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे, पाहूया। आता पुढची जी कमिटी आहे पुढच्या 7 दिवसात याचे सर्व कागदपत्र त्यांना लेटर ऑफ इंटेंट त्या इंटेंटवर देता येतं का त्यांना एलिजिबिलिटी सर्टिफिकेट स्वतंत्ररित्या लागतं, ह्या सर्व चौकशी करून पुढे निर्णय अहवाल सादर करण्यात येईल। गुन्हा कोणाच्या विरोधात दाखल करणार आपण पर्टिक्युलर? दोन्ही कंपन्या खरेदी विक्री करणारे आणि सब रजिस्ट्रार दोन्ही पण। हो। आणि तुमची समिती किती दिवसात अहवाल देईल? 7 दिवसात अहवाल देणार। 7 दिवस। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत बुंदे। चंद्रकांत, आपण जर पाहिलं तर जी24 तासनं ही बातमी दाखवल्यानंतर कारवाईला वेग आलेला आहे आणि आता मुद्रांक शुल्क विभाग पोलिसात जाणार असल्याचं कळतं आहे। मुद्रांक शुल्क विभाग पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या पोलीस तक्रारीनंतर या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण येण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। काय ताजे अपडेट आहे? होय, सूत्रांकडनं आता ऑफिशियली माहिती मिळाली, ऑफिशियली माहिती दिली। जी24 तासलाच जॉईंट IGR राजेंद्र मोठे साहेबांनी आत्ताच आपल्याशी ते बोलले सविस्तर। ते म्हणले होय, आम्ही या संदर्भात त्यांनी जुना सातबारा दाखवून हा सगळा दस्त नोंदणी केलेला आहे। त्यामुळं शासनाची जी बेसिक 2% स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं आणि 3 हे भरली गेलेली नाही आणि त्यांना इन्क्वायरी केल्या, नोटीस पाठवलं, त्यांनी परस्पर तिकडं व्यवहार करून घेतलेला आहे। ही शासनाची फसवणूक आहे, म्हणून आम्ही या संदर्भात सखोल चौकशी करतोय, गुन्हा दाखल करतोय। पण आता हे रजिस्ट्री जे आहे म्हणजे ज्याला आपण खरेदी खत म्हणतो ते झालंय बावधनच्या हद्दीत। म्हणजे हवेली क्रमांक 4चं जो ऑफिस आहे ते हल्ली बावधनला गेलेलं आहे तिकडच्या साईडला आणि तिथंही सगळी रजिस्ट्री झालेली आहे। म्हणून जरी भूखंड हा इकडला कोरेगाव पार्क मोंढवा परिसरातला जरी असला तरी त्याची तक्रार मात्र जिथे दस्त नोंदणी झाली ज्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये त्याच हद्दीतल्या पोलीस स्टेशनला ही सगळी तक्रार दाखल होणार आहे। त्यासाठी चौकशी अधिकारी मुद्रांक शुल्क विभागाचे हिंगणे साहेब त्यांना नियुक्त केले गेले। ते आता थोड्याच वेळात इथून बावधन पोलीस स्टेशनसाठी निघतील आणि रितसर तिथं पोलीस स्टेशनला FIR देतील, तक्रार दाखल करतील, मग पोलीस पुढचा तपास करतील। बावधन पोलीस स्टेशन हे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं, त्यामुळे आता फक्त पुणे शहर नाही, पुणे जिल्हा नाही, तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पण ह्या केसमध्ये इन झालेला आहे। कारण गुन्हा तिकडच्या हद्दीत नोंद होतोय, बावधनच्या हद्दीत, हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्यामुळे तपास करतील बावधन पोलीस म्हणजे अर्थात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि भूखंड मात्र इकडं मुंढवा साईडचा असणार आहे। अशा प्रकारे एकूण सगळीकडचं प्रशासन या जमीन व्यवहार आणि प्रकरणात कामाला लागलेलं आहे, ते बी ऑन द टोज मी। कारण मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिले, चौकीची स्थापन केली मुद्रांक शुल्क विभागाने 5 मोठे साहेबांच्याच नेतृत्वाखाली।